नमस्कार मंडळी, गीताज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत रव्याचा एकदम मऊ लुसलुसीत आणि स्पॉन्जी केक। एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली, ती चाळून घ्यायची आहे। ही चाळून झाल्यानंतर आता त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घ्यायची आहे। अर्धी वाटी साखर घ्यायची आहे, ती त्या रव्यामध्ये चाळायची आहे। रवा, साखर, मिल्क पावडर हे सगळं असं मिक्स करायचं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, तेही यामध्ये घालायचं आहे। पाव वाटी तेल घालायचं आहे आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे। आता हे सगळं साहित्य घातलेलं हलवायचं आहे। त्या रव्यामध्ये एकसारखं मिक्स करायचं आहे आणि ते 1 वाटी मी दूध घेतलं आहे, त्यातलं थोडं सुरुवातीला अर्धी वाटी दूध घालायचं आहे आणि लागेल तसं आपण त्यात घालणार आहोत। हे दूध घालून एकसारखं करायचं आहे। हे मिश्रण अजून थोडं घट्ट वाटते, त्यामुळे राहिलेले अर्धी वाटी दूध हे सगळं दूध त्यात घालायचं आहे। असं 1 वाटी दूध आपण यात घातलेलं आहे। आता हे सगळं हलवायचं आणि एकसारखं करायचं आहे। आता हे एकसारखं झालेलं आहे आणि आता हे 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आता हे मिश्रण भिजत घालून 10 ते 15 मिनिटं झालेत। तर आता आपण हे जे केक बेक करायला ठेवायच्या आधी 5 मिनिटं भांडं प्रीहीट करायला ठेवलेलं आहे। हे आता इथे 20 मिनिटं झालेली आहेत। रवा आपला फुललेला आहे चांगला, मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे ह्याच्यात आणखीन पाव वाटी आपण दूध घालायचं आहे। थोडंसं दूध घालायचं पाव वाटी आणि हे मिश्रण परत एकसारखं करायचं आहे। आता हे एकसारखं केलेलं आहे। चिमूटभर मीठ टाकायचं आहे, परत हलवायचं आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा असं हे यामध्ये घालायचं आहे आणि याच्यावर थोडंसं पाणी ओतायचं आहे। बेकिंग पावडरने आणि सोडा ॲक्टिवेशन होण्यासाठी थोडंसं पाणी ओतायचं आणि हलक्या हाताने हे सगळं मिक्स करायचं आहे। एकदम भरभर मिक्स करायचं नाही, हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। आता हे मिक्स करून झालेलं आहे। आता इथे केकच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आहे। हे सगळं मिश्रण यात घालायचं आणि हे 4 ते 5 वेळा भांडं टॅप करायचं आहे, म्हणजे त्यातली एअर सगळी निघून जाईल। असं टॅप करायचं आहे। आता इकडे भांडं तापायला ठेवलेलं आहे। आता हा भांड्यात आपण केक बेक करायला ठेवायचं आहे। 30 ते 35 मिनिटं बेक करायला ठेवायचं आहे। त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। आता आपण 35 मिनिटं झालेली आहेत, बघूया आपण केक झाला आहे का। तेव्हा कसला छान केक झालेला आहे। त्याच्यात सुरी घालून बघूया। तेव्हा सुरीला केक चिकटला नाही, त्यामुळे केक आपला झालेला आहे। आता यातून बाहेर काढून ह्याला चांगला गार करून घ्यायचं आहे। थंड करायला ठेवलेला आहे। केक आता थंड झालेला आहे। आता हा चारी बाजूने सोडून घेऊया। आणि एका ताटामध्ये आपण केक काढायचा आहे।
यामध्ये ताटामध्ये एका केक काढून घेतलेला आहे. हा केक आपण सवचा करून घ्यायचा आहे. आणि आता आपण हा केक कट करायचा आहे. ह्याचे पीस करूया. एकदम छान मऊ लुसलुशीत जाळीदार केक तयार झालेला आहे आपला. रव्याच्या केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा. माझे चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा. आणि जे माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असतील त्यांनी माझे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.